Good morning, students, and welcome to the lecture of Compulsory English. My name is Rajiv Tade, and I am your Compulsory English teacher. Dear students, this year we have certain poems and prose and communication skill part in your syllabus. So, in the beginning, I have decided to teach you poem, a very beautiful poem by Robert Burns, and the name of that poem is A Red Red Rose. एक लाल लाल गुलाब. So in the beginning we will look at the introduction of the poet. Robert Burns, born in the year 1759 and died in the year 1796. Often called Scotland's favorite son, is regarded as the national poet of Scotland. रॉबर्ट बर्न्स यांचा जन्म 1759 साली झाला आणि मृत्यू 1796. त्यांना नेहमी स्कॉटलंडचा आवडता पुत्र असं संबोधलं जायचं आणि त्यांना स्कॉटलंडचा नॅशनल राष्ट्रीय कवी सुद्धा म्हटल्या गेलेला आहे. द पॅसेज ऑफ इयर्स हॅज नॉट डीम्ड बर्न्स popularity in his own country. Some years ago, he was voted the greatest Scot of all time. काळ बदलला, वेळ बदलली, परंतु बर्न नावाच्या सूर्याचा अस्त कधी झाला नाही किंवा तो फिका सुद्धा पडला नाही. त्याची पॉप्युलॅरिटी इतकी होती त्याच्या देशामध्ये की काही वर्षा अगोदर निवडणूक घेण्यात आली आणि त्यामध्ये रॉबर्ट बर्न्सला द ग्रेटेस्ट स्कॉट ऑफ ऑल टाइम, सर्वोत्कृष्ट स्कॉट व्यक्ती, सर्व काळांमधला, सर्व काळचा, काळ कुठलाही असो तोच सर्वश्रेष्ठ राहील अशी उपाधी सुद्धा त्याला त्या ठिकाणी मिळाली. Instead, his fame has spread and his works have been celebrated internationally. आणि असं असून सुद्धा त्याची ख्याती सर्व दूर पसरली. त्याचे जे कलाकृत्या होत्या, त्यांच्या कविता, त्याचे लेख, या सगळ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरती उत्सवासारखं साजरं करण्यात आलं होतं. जशी आपण दिवाळी साजरी करतो तसं त्याच्या साहित्याचा लोक आनंद घेत. ही रोट बोथ इन इंग्लिश अँड स्कॉट्स डायलेक्ट. त्यांनी इंग्रजी या भाषेमध्ये सुद्धा लिहिलं आणि स्कॉटलंड या त्यांच्या बोली भाषेमध्ये सुद्धा खूप साऱ्या कविता त्यांनी लिखाण केलेलं आहे. Burns also collected Scottish folk songs with a view of preserving them. आपल्या देशामधील आपल्या संस्कृतीचं जतन व्हावं हे प्रत्येकाला वाटतं. रॉबर्ट बर्न्स त्याला अपवाद नव्हते. त्यांनी स्कॉटिश फोक गीतांचा, लोकगीतांचा त्यांनी संग्रह केला आणि त्यांना जतन करण्याचं सुद्धा त्यांनी मनाशी उराशी बाळगलेलं स्वप्न त्यांचं होतं. Auld Lang Syne, To a Mouse, Tam O'Shanter are some of his most popular poems. Auld Lang Syne, To a Mouse आणि टॉम ओशँटर ह्या त्याच्या काही अति प्रसिद्ध अशा कवितांमधल्या कविता आहेत. अ रेड रेड रोज, रिटन इन स्कॉट्स, ही कविता जी आहे ही स्कॉटिश डायलेक्टमध्ये सुरुवातीला लिहिल्या गेली होती.
is a song composed by Robert Burns based on a similar traditional song. त्याच्या देशामध्ये एका त्याचसारख्या रेड रेड रोज सारख्याच एका कवितेवरती त्यांनी हे गीत, सुंदर गीत असं लिहिलेलं आहे. The speaker talks about the beauty and sweetness of his love by comparing it to a lovely red rose and to a pleasing melody. कवी या कवितेमध्ये आपल्या प्रेयसीचं कंपॅरिझन किंवा प्रेयसीची जी तुलना आहे ती अगदी नाजूकशा अशा सुंदर अशा लाल गुलाबासोबत करतोय. आणि प्लीजिंग मेलोडी त्याचं एक जे आनंद देणारं असं एक सुमधुर गीत आहे त्या गीतासोबत करतोय. He says that his love is as deep as his beloved is beautiful. तो म्हणतो माझं प्रेम तेवढं खोलवरती रुतलेलं आहे जेवढी की माझी प्रेयसी सुंदर आहे. And that he will always love her like this. आणि तो अशाच पद्धतीनं त्याच्या प्रेयसीवरती अशाच प्रकारचं प्रेम तो करत राहील. Until the end of the time. आणि कधीपर्यंत करेल? जोपर्यंत त्याची शेवटची घटका येणार नाही. Or till death parts him from her. किंवा जोपर्यंत मृत्यूच त्या दोघांना एकमेकांपासून वेगळं करणार नाही, अगदी तोपर्यंत तो त्याच्या प्रेयसीवरती मनसोक्त असं तो प्रेम आपल्या प्रेयसीवरती करत राहील. At the end of the poem, he bids his lover goodbye as he has to leave for a while, but reassures her that he will surely return no matter what. आणि या कवितेच्या शेवटी he bids his lover goodbye. तो आपल्या प्रेयसीचा निरोप घेतो. बिडिंग लव्हर गुडबाय म्हणजे बिडिंग अडे यू हा एक शब्द जुन्या इंग्लिशमध्ये आहे. त्याचा अर्थ होतो निरोप घेणे किंवा बाय बाय करणे. तर आपल्या प्रेयसीला तो त्या ठिकाणी बाय बाय म्हणतो आणि फक्त थोड्या वेळाची सवलत मागतो. परंतु या प्रॉमिस सोबत की तो नक्की परत येईलच. नो मॅटर व्हॉट. काहीही घडो, इकडची जग तिकडे झालं तरी चालेल, परंतु तो त्याच्या प्रेयसीला भेटायला नक्की येईल. तर अशी ही सुंदर पोयम आपण आपल्या पुढील लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत, बघणार आहोत, समजून घेणार आहोत. तत्पूर्वी ही जी इंट्रोडक्शन मी तुम्हाला सांगितली ती तुम्ही योग्य पद्धतीने समजून घ्या, वाचा. काही अडचण असल्यास मला कॉल करा आणि आपण त्यावरती नक्कीच काही सोल्युशन तुम्हाला मी खात्रीशीर सोल्युशन त्या ठिकाणी तुम्हाला देईल. असो, आजपुरती रजा घेतो. उद्या भेटू कवितेच्या एक्सप्लेनेशन सोबत. टिल देन, गुड बाय. आय एम बिडिंग अडे यू. गुड नाईट.